बाय तोरो भारी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. रसिक श्रोते हो, नमस्कार. कोकण दर्शनच्या आजच्या या सफरीत मी आहे तुमच्यासोबत वंदना मुसळे आणि मी आहे सोनाली सावंत. सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत नद्यांच्या संगमाने नटलेल्या आणि अध्यात्म, निसर्ग, इतिहास यांचा सुंदर मेळ साधणाऱ्या संगमेश्वरात आपण पुन्हा एकदा भेट देणार आहोत कोकण दर्शनच्या आजच्या या नव्या भागात. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ओम नमः शिवाय. आजच्या भागात आपण अनुभवणार आहोत डोंगररांगांमध्ये वसलेलं पवित्र तीर्थस्थान मार्लेश्वर. 7 झऱ्यांनी पावन झालेलं सप्तेश्वर दुमजली गाभाऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेलं सोमेश्वर आणि निसर्गाशी नाळ जुळवणारे काष्ठशिल्पकार दिलीप म्हैसकर यांचं कलादालन. सह्याद्रीच्या उंच कड्यांमध्ये दडलेलं गुहेत वसलेलं मार्लेश्वर. श्रावण महाशिवरात्रीत भाविकांनी गजबजलेलं, तर पावसाळ्यात धबधब्याच्या प्रचंड जलप्रपाताने थरारून टाकणारं. इथला धबधबा उंचावरून कोसळणारा, धुक्याच्या पडद्यात हरवणारा आणि गुहेतल्या शिवलिंगासमोरच्या समईचा प्रकाश शांत समाधान देणारा. श्रोते हो, मार्लेश्वर याविषयीच ऐकूया निबंध कानिटकर यांच्याकडून. संगमेश्वर तालुक्याच्या पर्यटनाचा विचार करताना ज्या क्षेत्राचा आवर्जून समावेश करावा लागतो ते ठिकाण म्हणजे मार्लेश्वर. मारळ गावचा मार्लेश्वर. देवरुखपासून उणेपुरे 14 किलोमीटरवर असलेलं हे क्षेत्र. मार्लेश्वर म्हटलं की तिथला प्रचंड धबधबा, गुहेत असणारी शिवशंकरांची पिंडी आणि त्या गुहेत आणि त्याच्या आजूबाजूला आढळणारे जिवंत नाग या गोष्टी लगेच नजरेसमोर येतात. कोकणातील अनेक मंदिरांना काही दंतकथा जोडलेल्या आहेत, तशाच त्या इथेही ऐकायला मिळतात. त्यासोबतच काही ऐतिहासिक कथाही या स्थानाशी निगडीत आहेत. शिलाहार वंशीय राजवटीच्या उतरत्या काळात पैसा आणि जहागिरीच्या लोभापायी लोक नाती विसरले आणि एकमेकांच्या जीवावर उठले. मार्लेश्वराला हे असह्य झालं. देव देवळातून बाहेर पडला आणि दऱ्या कपाऱ्या हिंडू लागला. निवांत स्थळ शोधू लागला. देव अंधारात राने वने तुडवीत असताना गावाबाहेर एका झोपडीत शिवाचं नामस्मरण करीत आयुष्य जगणाऱ्या एका भक्तानं अंधारातून वाट काढणाऱ्या देवाला दिवटी घेऊन वाट दाखवली. एका गुहेशी आल्यावर त्या भक्तानं देवाला निरोप दिला. दुसऱ्या दिवशी देवळातून देव गायब झाल्याचा बोभाटा झाला. आपण गावकऱ्यांच्या दुराचाराला कंटाळून देऊळ सोडून डोंगरात राहिलो आहोत असा पुजाऱ्याला दृष्टांत झाला. बराच शोध घेऊनही देव काही सापडेना. पुढे इसवी सन 1800च्या सुमारास आंगवलीचे सरदार शिकारीला गेले असता श्वापदाचा पाठलाग करत घनदाट अरण्यात गेले. एका लहान गुहेच्या तोंडातून ते श्वापद आत गेलं. सरदारांनी माती बाजूला करून गुहेत प्रवेश केला तर त्यांना शिवशंकरांच्या पिंडीचे दर्शन झाले. सरदारांना जाणवलं हाच तो मार्लेश्वर. तो दिवस होता मकर संक्रांतीचा. म्हणून तेव्हापासून मार्लेश्वराच्या पुनर्भेटीचा हा सोहळा साजरा केला जातो. या दिवशी मार्लेश्वराचा विवाह सोहळा साजरा करतात आणि हा विवाह होतो साखरप्याच्या गिरिजा देवीशी. अशी सुंदर कथा मार्लेश्वराशी निगडीत आहे. या कथेत ज्यावेळी देव देवळातून निघून गेले त्या दरम्यानच्या काळात गावावर रोगराई, जुलमी आक्रमणं अशी संकट आली असं सांगतात. गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र येऊन परकीय आक्रमकांना लढाईत पराभूत केलं. आंगवली परिसरात ज्या ठिकाणी हे युद्ध झालं आणि शत्रूला कंठस्नान घातलं ती जागा मार्ल या नावानं प्रख्यात झाली. त्या मार्लचं पुढे झालं मारळ. याच आजच्या मारळ गावच्या मार्लेश्वराची ही कथा. संगमेश्वर तालुक्याच्या पर्यटनाच्या शिरपेचात मानाचा आणि सौंदर्याचा तुरा खोवलेलं मार्लेश्वर. निसर्गाचा हा रौद्र तरीही सुंदर असा आविष्कार आणि त्याचवेळी अध्यात्माची
शांत अनुभूती. खरंच या दोनही गोष्टी मार्लेश्वरमध्येच एकाच वेळी अनुभवता येतात. घनदाट देवराईत लपलेलं 7 झऱ्यांच्या संगमाने पवित्र झालेलं सप्तेश्वर. इथल्या कुंडात 7 प्रवाह एकत्र येतात, म्हणूनच सप्तेश्वर. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. प्राचीन जलव्यवस्थापनाची अनोखी रचना म्हणजेच पाट, पन्हळी आणि कुंडांची सांगड आणि सभोवतालची दाट हिरवळ, हे सगळं कसं अगदी मनाला स्पर्शून जातं. अशा या सप्तेश्वराच्या वैशिष्ट्यांबद्दल पत्रकार सतीश कामत म्हणतात. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या संगमेश्वर तालुका हा प्राचीन मंदिरांचा तालुका म्हणून खरं तर ओळखला जातो. आणि योगायोग म्हणा किंवा काही त्या काळातलं नियोजन म्हणा, पण या संगमेश्वर गावाजवळ सलगपणे आपण 15-20-25 किलोमीटरच्या परिघामध्ये पाहिलं तर शंकराची 5 मंदिरं आहेत. त्यापैकी 3 मंदिरं जास्तच प्रसिद्ध आहेत. एक सप्तेश्वर, दुसरं कर्णेश्वर आणि तिसरं सोमेश्वर मंदिर. त्यापैकी सप्तेश्वर मंदिर हे आपण संगमेश्वरकडून चिपळूणकडे जाताना जेमतेम 3-4 किलोमीटरवर उजवीकडे IIT कडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती 1-2.5 किलोमीटरवर आहे. घनदाट देवराईमध्ये असलेलं हे स्वयंभू देवाचं मंदिर मानलं जातं. पण या ठिकाणचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या बाजूला जे काही एक आपल्याला पाण्याचं कुंड दिसतं ते नक्की पाहण्यासारखं आहे, कारण ते एक प्राचीन जलव्यवस्थापनाचा नमुना म्हणून आपल्याला पाहता येईल. कारण या ठिकाणी आपण जर जवळ जाऊन पाहिलं तर या कुंडाच्या मागल्या बाजूला 7 कमानी आहेत आणि त्याच्या मागल्या बाजूला अतिशय दाट झाडी असलेला डोंगर आहे. या डोंगरातनं जे प्रवाह येतात ते त्या 7 कमानींमधनं त्या मोठ्या कुंडामध्ये जमा होतात आणि तिथून ते पाणी उताराने खाली सोडलं जातं. असं मानलं जातं की साधारणतः 11व्या-12व्या शतकामध्ये त्यावेळेला जी काही शिलाहार राजवट होती त्या राजवटीच्या काळामध्ये हे मंदिर बांधलं गेलं आणि हाच बंद जी काही कमानी आहेत आणि हे जे पाण्याचं कुंड आहे ते त्या काळात बांधलं गेलं आणि त्या पाण्याचा उपयोग हा खाली असलेल्या त्या काळच्या नावडी या गावाला पाणी पुरवण्यासाठी केला जातो. आणि म्हणून त्या दृष्टीने या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. सप्तेश्वर हे नाव त्या 7 कमानींमधून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने तिथं तयार असलेलं कुंड किंवा बांधलेलं कुंड यावरून या मंदिराला पडलेलं आहे. पाण्याचा शास्त्रीय वापर, निसर्गाशी सुसंवाद आणि शांततेचा अनुभव म्हणजेच सप्तेश्वर ही आहे एक जिवंत परंपरा. राजवाडी गावातलं कोकणातलं एकमेव दुमजली गाभाऱ्याचं देऊळ म्हणजे सोमेश्वर. हेमाडपंथी शैली, लाकडी खांबांवरची कोरीव नक्षी आणि गरम पाण्याची नैसर्गिक कुंड ही या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण ओळख. ऐकूया याच सोमेश्वर मंदिराबद्दल सतीश कामत यांच्याकडून. संगमेश्वरकडून चिपळूणकडे जाताना साधारणतः 9 किलोमीटरवर उजवीकडे राजवाडी ब्राह्मणवाडीकडे रस्ता जातो. इथून सुमारे 1 किलोमीटर आतमध्ये गेल्यावर सोमेश्वराचं म्हणजे शंकराचं प्राचीन मंदिर पाहायला मिळतं. असं मानलं की साधारणतः इसवी सनाच्या 11व्या-12व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलं असावं. या मंदिराचंही वैशिष्ट्य म्हणजे याचा जो गाभारा आहे आणि बाहेरचं जे सभागृह जे एकेकाळी उघडं असावं ते पूर्णपणे दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे. आणि आतल्या गाभाऱ्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं खाली शंकराची पिंडी आहे. जशी आपण अनेक मंदिरांमध्ये शिवाच्या पाहतो की थोडंसं पायऱ्या उतरून खोल गेल्यानंतर तिथं ती पिंडी किंवा असं ते गाभारा असतो. आणि या ठिकाणी खाली तशी ती पिंडी आहेच, पण वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे याच्या वरच्या बाजूला जणू दुसरा मजला असल्यासारखं एक मंदिराचा गाभारा आहे आणि त्या गाभाऱ्यामध्ये गणपतीची अतिशय सुंदर दगडात कोरीव काम केलेली मूर्ती आहे. आणि त्या दृष्टीने पाहिलं ते एकाच ठिकाणी पिता पुत्रांचं मंदिर असं हे मंदिर म्हटलं तरी चालेल, पण मुख्य ओळखलं जातं ते शंकराचं मंदिर म्हणून सोमेश्वराचं मंदिर. महाशिवरात्रीचा उत्सव 3 दिवस चालतो. महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी जत्राही भरते. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्याकडे जाताना वाटेतच आपल्याला गरम पाण्याची कुंड पाहायला मिळतं आणि त्या पाण्याचं तापमान ते जवळजवळ 45 अंशाच्या आसपास आहे. म्हणजे ते मोठ्या माणसाला सहजपणे ते पाणी अंगावर घेऊन आंघोळ करता येईल इतकं ते सोयीचं नाही किंवा इतकं सुखावं नाही. पण हे शिवाच्या मंदिरापाशी अशा तऱ्हेचं गरम पाण्याचं कुंड हे पण या ठिकाणचं एक वेगळं वैशिष्ट्य मानता येईल. मंदिराचा जो सभामंडप आहे
तिचं लाकडी कोरीवकाम उत्तम केलेलं असे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये काही नक्षी आहे, त्याचबरोबर काही ग्रामपंचायतन किंवा इतर काही महाभारतातले प्रसंग, इतर गोपी कृष्ण यांची काही रेखाटन अशी आपल्याला लाकडी कोरीवकाम केलेली पाहायला मिळतात. अर्थात मूळ मंदिराचा काळ हा म्हटलं तर 11-12 शतकातला असला तरी लाकडी कोरीवकाम मात्र उत्तर पेशवेकालीन काळातलं असावं असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण हे दोन्ही ठिकाणं म्हणजे एकाच ठिकाणी गरम पाण्याचा कुंड आणि हे सोमेश्वराचं मंदिर, आणि ते सुद्धा अशा तऱ्हेने एकाच ठिकाणी 2 देव असलेलं मंदिर, हे कोकणातलं एक वेगळं मंदिर म्हणून आपण ओळखू शकतो किंवा पाहू शकतो. श्रोते हो, इथली ही गरम पाण्याची कुंड म्हणजे केवळ पाण्याची कुंड नाहीये, तर ते आहे भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र. इथल्या लाकडी शिल्पांमधून जिवंत झालेलं रामायण. खरंच सोमेश्वरचा हा अनुभव अगदी आगळा वेगळाच. श्रोते हो, आता आपण जाणार आहोत बुरंबी गावात. या गावात आहेत लाकडांना नवं आयुष्य देणारे काष्ठशिल्पकार दिलीप म्हैसकर. निसर्गातल्या वेगवेगळ्या लाकडांना कलात्मक आकार देत त्यांनी उभं केलंय एक अनोखं संग्रहालय. ऐकूया दिलीप म्हैसकर यांच्या या कलेची कहाणी त्यांच्याच शब्दात. नमस्कार, मी दिलीप म्हैसकर, बुरंबी, तालुका संगमेश्वर इथे माझं घर आहे. आणि काष्ठशिल्प कलादालन माझ्या घरी मी गेली जवळजवळ 25-30 वर्ष चालू केलेलं आहे. आधी पहिल्यांदा काष्ठशिल्प म्हणजे काय, तर काष्ठशिल्प हे कार्पेंटरीमध्ये येत नाही, सुतारकाम. हे ॲक्च्युली निसर्गनिर्मित असे हे सगळे लाकडांचे प्रकार असतात. थोडक्यात म्हणजे निर्गुण असतो, त्याला निराकार असतो, त्याला आकार देण्याचं किंवा संजीवनी देण्याचं काम मी केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं 12 फुटी जिराफ, नंतर मायकेल जॅक्सन, त्याच्यानंतर गणपतीचे विविध प्रकार, पक्ष्यांचे विविध, मोर आहे माझ्याकडे. अशा प्रकारची खूप मी हे केलेली आहेत. आणि काही जर माझी काष्ठशिल्प ही 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल म्हणजे 3 ठिकाणून बघितल्यानंतर 3 ठिकाणी वेगळी रूपं दिसतात. अशा प्रकारचं हे मी नियोजन करून काष्ठशिल्पाचं दालन उभं केलंय. त्याचं नाव दिलंय वूड वर्ल्ड फिस्ट, म्हणजे लाकडाच्या दुनियेतील मेजवानी. खरं तर पर्यटनामध्ये काहीतरी वेगळं करावं अशी माझी संकल्पना होती आणि त्यातूनच हे माझं शिल्प उभं राहिलंय. अनेक पर्यटक म्हणजे आता सोशल मीडिया असल्यामुळे बाहेरच्या देशातले लोक हे शोधून माझ्या घरी हे बघायला येतात आणि खूपच कौतुक आणि अचंबित होऊन जातात. पर्यटकांना मी मोफत पर्यटन बघायला देतो, परंतु या कलेचे जे उपासक आहेत असे अनेक पर्यटक मला काष्ठशिल्प बघून झाल्यानंतर स्वहस्ते काही देणगी देतात. पर्यटन आणि कोकण पर्यटन या विषयावर बरीच चर्चा होते, परंतु माझ्यासारख्या अशा ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि पर्यटकांसाठी काहीतरी करणाऱ्या एखाद्या शिल्पकारासाठी MTDC त्यांची जी नाव नोंदणी करायला लागते, त्याच्यामध्ये नियम अटी यांच्यामध्ये शिथिलता आणली तर अजून हे माझं काष्ठशिल्प जगाच्या पाठीवर नक्कीच जाऊ शकतं, याची मला खात्री आहे. त्यांच्या या संग्रहालयात शालेय विद्यार्थी सुद्धा आवर्जून भेट देत असतात. गेली अनेक वर्ष मोठ्या मेहनतीने काष्ठशिल्पासारखी ही एक आगळी वेगळी कला जोपासणारे दिलीप म्हैसकर यांची इच्छा आहे की त्यांचं हे कलादालन आणि त्याची ख्याती सर्वदूर पोचावी, अगदी 7 समुद्रापलीकडे. याविषयीच बोलताना ते म्हणतात, हे काष्ठशिल्प रस्त्यालगत असल्यामुळे मुलं इथे येतात, सहली येतात. आणि सहलीचं मुख्य कारण आहे, त्याचं नावच म्हणजे शैक्षणिक सहल आहे. मुलांनी काहीतरी शिकून जावं असा त्याचा उद्देश असतो. कारण त्यांना इथून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक झाडामध्ये त्यांना आकृती दिसायला लागतं. आणि माझं हे जे उभं केलंय त्याचं मी फलित समजतो. सगळ्या देशामध्ये माझ्या पर्यटक बंधूंना मी विनंती करीन की कोकणात आलात तर जरूर या पर्यटन केंद्राला माझी भेट द्या. श्रोते हो, दिलीप म्हैसकर हे केवळ कलाकार नाहीयेत, तर ते आहेत पक्षी मित्र. त्यांच्या एका शिळेवर पक्षी त्यांच्या आवारात जमा होतात. फळझाडांनी नटलेलं आवार आणि पक्ष्यांची मुक्त वर्दळ, निसर्गाशी जुळलेली नाळ इथेच जाणवते. कोकण म्हटलं की इथे दिसतात अथांग समुद्रकिनारे आणि सोबत असणारी वेगळ्या प्रकारची झाडं. मी जिथे राहतो बुरंबीला, त्या ठिकाणी माझ्या घरीच मी ह्या पक्ष्यांना जवळ करण्यासाठी एक पाण्याची मोठी टाकी बांधली आणि शिवाय रोज त्या पक्ष्यांना मी खाणं घालतो. गेली जवळजवळ 10-12 वर्ष मी हा उपक्रम चालू केला आहे आणि हे पक्षी बघता बघता माझ्या कधी सहवासात आले हे मला कळलं नाही. बऱ्याच वेळा मी जर एकटा असेल
तर हे पक्षी माझ्या अक्षरशः हातावर खांद्यावर येऊन बसतात. आणि दुसरं मी त्याच्यात एक गोष्ट जरूर केली ती म्हणजे त्या पक्ष्यांना मी एक वेगळ्या प्रकारची विशिष्ट प्रकारची शिटी मारतो आणि ती शिटी ऐकली ते पक्षी कसे ते माझ्या अंगणात येतात आणि ते जे काय दाणे घालतो ते खायला तिथे उपस्थित राहतात. या पक्षामध्ये बहुतांशी मुख्यतः रॉबिनहूड म्हणजेच बुलबुल, दयाळ आहे, मैना आहे, लांब शेवटीचा टकाचोर आहे, केकाटी, खारुताई असतात आणि आपल्या इथे लुप्त होणारे पक्षी म्हणजे कावळा, त्यांची पण हजेरी आता इथे लागायला लागलेली आहे. आता जी शिटी कशी मारतो याचं एक वेगळं तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. असा डीप साऊंड असलेली ही शिटी ऐकलं की हे पक्षी आपल्या पंख फडफडवत लांब जिथे त्यांना ऐकायला मिळेल अशा ठिकाणाहून धावत धावत या माझ्या ठिकाणी येतात आणि हे खाणं खाऊन जातात. आणि हे पर्यटकांना हे बघण्याची एक उत्तम संधी इथे मिळते. त्यांना पण आपल्या कॅमेरावर हे सगळं टिपता येतं. सो वेलकम. पण सर्वांनी ज्यावेळी इथे याल कोकणात त्यावेळी हे पक्षी बघण्यासाठी जरूर या. श्रोते हो, या सगळ्या ठिकाणांना भेट देताना निसर्ग, परंपरा आणि स्थानिक संस्कृती यांचा सन्मान राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पर्यटकांना संदेश देताना सतीश कामत म्हणतात, संगमेश्वर तालुक्यातली ही मंदिरं पाहण्याजोगी आहेत, दर्शन घेण्याजोगी आहेत. त्याचबरोबर या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे यातली बहुसंख्य मंदिरही डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या कुशीमध्ये अशी आहेत आणि म्हणून इथं आपल्याला अतिशय उत्तम प्रकारची जैवविविधता पाहता येते. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांनी देवाचं दर्शन घ्यावं, श्रद्धेने पूजा किंवा इतर काही गोष्टी कराव्यात. त्याचबरोबर हे जैवविविधता पण अनुभवावी. निसर्गाच्या मध्ये फेरफटका मारण्याचं पर्यटन हे लक्षात घेऊन या ठिकाणी पर्यटकांनी काही मर्यादा पाळून या मंदिरांच्या परिसरामध्ये राहावं, वागावं असं मला वाटतं. संगमेश्वर, जिथे धबधब्याचा नाद, मंदिरांचा इतिहास आणि निसर्गाच्या कुशीतली शांतता, हे सगळं आपल्याला एकत्र अनुभवायला मिळतं. मार्लेश्वरच्या गुहेतून, सप्तेश्वरच्या झऱ्यातून, सोमेश्वरच्या वैभवातून आणि म्हैसकरांच्या कलेतून आपण अनुभवलं आज एक वेगळंच कोकण. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. श्रोते हो, मंदिरांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमेश्वरचा फेरफटका आता मात्र इथेच थांबवूया. आजच्या या कोकण दर्शन कार्यक्रमातून मी सोनाली सावंत आणि मी वंदना मुसळे, आम्ही आता आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन वाटेवर, नवीन वळणावर. तोपर्यंत नमस्कार. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाय तो रो भारी, मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही